माझ्या गाडीवर झालेल्या हल्ल्याला मी अजिबात घाबरत नाही. असल्या भ्याड हल्ल्याला घाबरून मी माझ्या धर्मनिरपेक्षतेच्या विचाराशी तडजोड करणार नाही. विशाळगडावर झालेल्या घटनेनंतर स्वतः तुमच्या वडिलांनी म्हणजेच शाहू महाराजांनी तुमचा निषेध करणं हे बेदखल करण्यासारखं आहे. त्यामुळे संभाजीराजांवर आता मी अधिक द्वेषानं बोलणार. मुळात वडील खासदार झाल्यानं संभाजीराजांच्या मनात आग आहे. अनेक पक्षांकडे गेल्यानंतर त्यांना तिकीट नाकारलं म्हणून संभाजीराजे हे अशा प्रकारचं वागत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. आव्हानाची भाषा करण्यासाठी मनगटात जोर असावा लागतो, असं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलंय. राजकारणात कोणीही कोणाला संपवण्याची भाषा करू नये, असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हणलंय. विरोधकांची स्थिती सध्या गोंधळलेली झालेली आहे. उद्धव ठाकरे हे देखील गोंधळलेल्या मानसिक स्थितीत आहेत, त्यामुळे ते अशा प्रकारचं वक्तव्य करत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर आम्हा सर्वांना आनंद आहे. त्यांच्यात राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे गुण आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत असल्याचं बोललं जात आहे. याबाबतच पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी विधान केलंय. राज्यात आता विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. यानुसार सर्वच राजकीय पक्षांनी कामाला सुरुवात केली आहे. मात्र आता जागा वाटपाची बैठक किंवा चर्चा होण्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये समन्वय नसल्याचं दिसत आहे. कारण काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नुकतंच येत्या 7 ऑगस्टला जागा वाटपासाठी महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याची माहिती दिली. तर याबाबत संजय राऊत यांनी आम्हाला बैठकीबाबत माहीत नसल्याचं विधान केलंय. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं उभारल्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात शिर्डी MIDCची निवड झाली असून सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी घेतला. या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी 100 कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली. यामुळे आता शिर्डी MIDCचा विकास जलद गतीनं होऊन शिर्डीची देवस्थानाबरोबर आता औद्योगिक नगरी म्हणून नवी ओळख तयार होणार असल्याचा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.